अशा प्रकारे बॅटरी दे रे, दुसरी बॅटरी आहे का? बॅटरी नागा जायला होते मला तर नागाच वाटायला. तोंड मोठा आहे तुझं, तोंड मोठं ती आण बॅटरी रे. ती ती घेत ती जरा जास्त चमकाली जास्त घे. तो आपला टोर्च कुठं आहे? थांब थांब, ही काढतो. ही काढू का? हा इथं वाडा ती तरी हा तिकडे लक्ष ठेव रे, आला की मला सांग. ए तू काय करू सांग, तू व्हिडिओ थांब 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 थांब. इकडे नाही, इकडे ज्याला उलटा नाही. मित्रांनो आपण आपल्याच गावामध्ये स्पेक्टिकल कोबरा रेस्क्यू केलेला आहे. मित्रांनो बघू शकता स्पेक्टिकल कोबरा अतिशय बिग साईजचा सांगवी मार्डी या ठिकाणी आज आपण रेस्क्यू केलेला आहे. ना बाहेर येतं रे लगेच तू थोडं बियात असली चांगला चांगला द्या इकडे. तर मित्रांनो आपण ह्याला पोत्यामध्ये व्यवस्थित असं पॅक करणार आहेत आणि लगेच पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहेत साप. असा व्हिडिओ बघून कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. अतिशय ॲग्रेसिव्ह असा साप आहे. थोडं बघू शकता मित्रांनो हा कसा आवाज काढतो दाखवतो. अशा प्रकारे आवाज काढतो. शांत बस थोडा. अशा प्रकारे अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचा विषय आहे आणि अशा सापाची जर बाईट झाली तर सरकारी दवाखान्यात जावं, दुसरीकडे कुठेही जाऊ नये. खूपच ॲग्रेसिव्ह साप आहे हा. तर मित्रांनो आपण ह्याला पिशवीमध्ये पॅक करूया. दगड ठेव तिकडे. म्हणून म्हणलं तर बुळूक नसावा तर असं तोंड बाहेर काढतील. नाही नाही सांगालो का असलं तर बुळूक असतं तोंड बाहेर काढलं असतं मग. तर मित्रांनो आपण आत्ताच साप पकडला होता आणि आत्ताच लगेच रिलीज करायला आले, कारण जास्त वेळ त्रास देणं ही चुकीचं आहे. म्हणजे त्याला पॅक करून ठेवणं. आपण आत्ताच पकडला आणि लगेच त्याला रिलीज करण्यासाठी आलो आहे. स्पेक्टिकल कोबरा आहे, त्याची माहिती तर दिलेलीच आहे आपण. अतिशय बिग साईजचा भारतीय नाग आहे. बघू शकता मित्रांनो हा पर्यावरणामध्ये त्यांचं चांगल्या वातावरणात रिलीज झालेला आहे. मानवी वस्तीपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आपण रिलीज केलेलं आहे.